ताट वाढलं नाही अजून. काढतोच आहे. आणि बर सासूबाई पुन्हा सांगतो, सासरे बुवा इथं जेवायला बसणार असतील तर मी निघतो. नाही नाही जावे बापू, मी त्यासनी ताट वाढून घेऊन जातोय. अजिबात नाही. ताट आत न्यायची काहीच गरज नाही. बाबा इथे जेवतील. अगे बाई, आता तू काय तमाशा करणार आहेस? मी कुठे काय तमाशा करते, पण अण्णा या घराचे प्रमुख आहेत, त्यामुळे ते आत नाही जेवणार. ते इथे सगळ्यांसोबत बसूनच जेवतील. काय गे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सासरे बुवा इथं जेवायला बसणार असतील तर मी इथे जेवत नाही. तुम्हाला पण एकदा सांगितलेलं कळत नाही का? अण्णा इथे सगळ्यांसोबत बसूनच जेवतील. श्रावणी काय पण काय बोलायली आणि हे म्हणतात ना यांना आवडणार नाही, मग जबरदस्ती काय आहे तुझी? बरं बरं ठीक आहे, थांबा शोभते. शशांक भाऊजी ठीक आहे, तुम्हाला हवंय ना तसंच होईल. आता कसं? फक्त एक काम करावं लागेल. काय करायचं मग? म्हणजे मी आता लगेच तुम्हाला ताट वाढते, तुम्हाला भूक लागलीच असेल, पण कसं आहे अण्णा तर बाहेर येऊन जेवणार, तुम्ही त्यांच्यासोबत जेवणार नाही, मग काय करायचं? तुम्ही बाहेर जेवताय की आज उपाशीच राहताय? अहो सांगा ना लवकर, काय करताय? बाहेर बसताय का की म्हणजे कसं आहे अण्णा येतीलच ना जेवायला म्हणून. असं कसं बोलू शकते तू यांसनी डायरेक्ट? हा शोभाताई, तुम्ही असं कसं बोलू शकता मला कळत नाहीये. म्हणजे अहो म्हणजे हा माणूस तुमच्या बाबांना घालून पाडून बोलतोय, वाईट साईड बोलतोय, तुम्हाला काहीच वाटत नाही का? राग वगैरे येत नाही का त्याचा? की मला सांगा, तुमचं तुमच्या बाबांवर मुळात काही प्रेम वगैरे आहे की नाहीच? काही विश्वास वगैरे आहे की नाही त्यांच्यावर? हा तुमच्या नवऱ्याचा खोटा पुळका आणणं ना आता बंद करा तुम्ही. आणि मला कळतच नाही, ज्या बापाने तुम्हाला जन्म दिला, पोसून मोठं केलं, तुमच्या सुखासाठी जीवाचं रान केलं, तरी त्याला इतकं वाईट साईड बोलतंय, तर तुम्हाला त्याला काहीच बोलावंसं वाटत नाही का? श्रावणी उगा आम्हाला शिकवू नको काय सांगतोय? बरोबर आहे. मग आम्हाला शिकवते. शिकवणार, कारण शिकवायची गरज आहे तुम्हाला.